नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पेटीएमच्या पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 19 ऑगस्ट 2025, म्हणजे काल मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास संध्याकाळी 6 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, पेटीएमच्या पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीमध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पहिले मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडची हिस्सेदारी होती 4.7453% आणि मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडजवळ या कंपनीचे शेअर होते 3,02,80,155 शेअर. आणि मित्रांनो, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीची 0.4124% हिस्सेदारी खरेदी केली, म्हणजे कंपनीचे 26,31,244 शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडची या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.1577% आणि यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 3,29,11,399 शेअर. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया साइन MOU विथ कोनकॅन रेल्वे फॉर रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी कोनकॅन रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? आपल्या रेल इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क्सला मजबूती देण्यासाठी, तसेच याला डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक टू सेटअप इंडियाज फर्स्ट 10 MTPA टेलिंग्स रिप्रोसेसिंग प्लांट विथ ₹3,823 कोटी इन्व्हेस्टमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी 3,823 कोटी रुपयांच्या जबरदस्त इन्व्हेस्टमेंटसोबत इंडियाचा पहिला 10 MTPAचा टेलिंग प्रोसेसिंग प्लांट सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी मंजुरीसुद्धा मिळाली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे हिंदुस्तान झिंक लिमिटेड आपली कॅपॅसिटी म्हणजे आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवणार आहे. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर जंप आफ्टर कंपनी बॅक्स सोलार पॉवर प्रोजेक्ट LOA फ्रॉम NHPC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला NHPC लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? इंटिग्रेटेड बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम सोबत 390 मेगावॅटचा इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम कनेक्टेड सोलार पॉवर प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा अपडेट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता डिव्हिडंड बोर्ड टू कन्सिडर सेकंड इंटरिम डिव्हिडंड पे आउट ऑन ऑगस्ट 21. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड या कंपनीने 21 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 21 ऑगस्ट 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे, वेनसडे 27 ऑगस्ट 2025. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रेंट शेअर राईज ॲज
इट मेक्स गुजरात डेब्यू विथ बर्न्ट टोस्ट स्टोअर. तर मित्रांनो, टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडने सुरतमध्ये बर्न टोस्टचं स्टोअर ओपन करून गुजरातमध्ये डेब्यू केला आहे. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने आपला बर्न टोस्टचा सगळ्यात पहिला स्टोअर बेंगळुरूमध्ये लॉन्च केला होता. चला आता बोलूया जबरदस्त कंपनी IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC सँक्शन ₹200 कोटी लोन फॉर इंडियाज फर्स्ट मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब इन सुरत. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने 199.70 कोटी म्हणजे जवळपास 200 कोटीच्या फ्रेश टर्म लोनसाठी सँक्शन तसेच आणि एक्झिक्युटेड ॲग्रीमेंट्स केला आहे. कोणासोबत? SITCO म्हणजे गुजरात इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. कशासाठी? सुरतच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या डेव्हलपमेंटला सपोर्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर गेन आफ्टर सोर्सेस से ₹62,000 कोटी परचेज ऑफ फायटर जेट्स क्लिअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोर्सेसच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की HAL म्हणजे डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला गव्हर्नमेंटकडून 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क 1A फायटर जेट्स खरेदी करण्यासाठी 62,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट ऑफिशियल नाही, ही अपडेट सोर्सेसच्या थ्रू आलेली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स अनाउन्सेस री एंट्री इनटू साऊथ आफ्रिका पॅसेंजर व्हेकल मार्केट. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने घोषणा केली आहे की ती परत 6 वर्षानंतर साऊथ आफ्रिका पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो, सध्यास करंटली टाटा मोटर्स आपली पॅसेंजर कार्स एक्सपोर्ट करतात नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि मॉरिशियसच्या मार्केटमध्ये. आणि मित्रांनो, हा सुद्धा टाटा मोटर्स लिमिटेडसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.